नमस्कार। आज मी तुम्हाला मोगऱ्याचा गजरा कसा ओवायचा ते मी शिकवणार आहे। तर त्याचे साहित्य बघूया। मी इथे मोगऱ्याची फुलं घेतली आहे, 1 वाटी पाणी घेतले आहे आणि मोठी सुई घेतली आहे आणि सुईमध्ये मी असा दोरा ओवलेला आहे। तर आता मी कृती करून दाखवत आहे। तर प्रथम मी अशा मोठी सुई घेतलेली आहे आणि सुईमध्ये असा दोरा ओवलेला आहे। आता असं मी पाणी लावून घेत आहे, म्हणजे ओवायला सोपं पडेल। आता दोऱ्याला आपण पाणी लावून घेतलेलं आहे, हे बघा। आता मी शेवटची गाठ मारते। आता आपण 4 दिशेला 4 असं आपल्याला सुईमध्ये फुलं ओवायची आहेत। म्हणजे आता हे एक पूर्व, दुसरं पश्चिम, तर तिसरं उत्तर, तर चौथं दक्षिण। अशा अँगलमध्ये आपल्याला फुलं ओवायची आहेत। आता परत इथे पूर्व, इथे पश्चिम, दक्षिण, तर हे उत्तर। अशा पद्धतीने आपल्याला ओवायचं आहे। तर आता आपण हे असं खाली करूया। हे बघा, आता एकदा परत दाखवते। हे पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, ही उत्तर दिशा आणि ही दक्षिण दिशा। आता एक ही पूर्व, ही पश्चिम, ही उत्तर आणि ही दक्षिण। आता हे आपण असं खाली असं व्यवस्थित हे करून घ्या। हे बघा, हे अशा पद्धतीने आपण ओवलेलं आहे। आता पूर्ण अशाच पद्धतीने आपण ओवायचं आहे। आता आपला गजरा पूर्ण होत आलेला आहे। आता शेवटचं असं दाखवते। हे पूर्व, हे पश्चिम, उत्तर आणि ही दक्षिण। अशा पद्धतीने गजरा ओवतात। तर आणि शेवटी मग हे करून टाईट असं गाठ, अशी टाईट अशी गाठ मारायची आणि मग हे दोरा कापायचा। तर हे असं आता कट करायचं। तर हे अशा पद्धतीने मोगऱ्याचा गजरा करतात। तर तुम्हाला हा माझा गजरा आवडला असेल तर लाईक करा। सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।